नमस्कार मित्रांनो, मी धुळ्यासाठी निघून गेलोय. गोल्डी दादा इथे आले. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवीन व्लॉग मध्ये. आज तारीख आहे 8 ऑक्टोबर आणि उद्या रक्षाबंधन. आज तारीख आहे 8 ऑगस्ट आणि उद्या रक्षाबंधन असल्यामुळे आता आम्ही धुळ्याच्या दिशेने रवाना होत आहोत. काही खूप तिकीट महाग असल्यामुळे जाण्याचा प्लॅन कॅन्सल होणार होता, पण त्याच्यानंतर उद्या जाऊ परवा जाऊच्या याच्यामध्ये मी आजच निघतोय, कारण आज आपले 2 मित्र चाललेत तर त्यांच्यासोबतच आपण पण निघून जाऊ असा आपण प्रयत्न करतोय. 2-3 आपले इम्पॉर्टंट लेक्चर्स होते, पण आपले मित्र बोलले की भाऊ लेक्चर्स तर येत जात राहता, रक्षाबंधन एकच वेळा येते वर्षातून, तर त्यांचाच आपण हे घेऊन आता आपण निघालोय. बॅग पॅक करायला घेतलेली आपण कधीपासून, आणि आपल्यासोबत प्रितेश दादा आहेत, ते आपल्याला सोडतील वाकड पासून. आपण त्यांच्या कारमध्ये जाऊया. असं पॅकिंग वगैरे इथे मित्रांनो, आम्ही धुळ्यासाठी निघून गेलोय. स्वतः केतनजी आणि बासूजी यांच्या काय म्हणता तुम्ही सानिध्यात आम्ही जातोय आता धुळ्याला. एक्स्टर कार मध्ये आमचा हा पहिलाच प्रवास आहे. पहिल्यांदाच केतनजी आणि बासूजी वाटतं आमच्या ब्लॉग मध्ये फीचर करताय, तर त्यांचं मी स्वागत करतो. केतनजी स्वागत. केतनजी स्वागत. बासूजी नमस्कार सर्वांचे, आभार येण्याबद्दल, आम्हाला कंपनी देण्याबद्दल. लिटिल ब्रेकफास्ट झालेला आता आमचा. भजी, वडापाव, आपला चहा, कॉफी वगैरे, आणि आता आम्ही मार्गस्थ झालेलो आहे नाशिककडे. बघू आता नाशिक यायला किती वेळ लागतो. आम्हाला पोचत 1-2 वाजू शकतं असं वाटतंय, आणि मॅक्स 3 वाजेपर्यंत आम्ही पोचूनच जाऊ. निघालो आम्ही 4चे आहेत घरून, पण 3 पर्यंत पोहोचू. 11 तासाचा प्रवास करू आम्ही. कारण हा व्यक्ती एक नंबरचा पंक्च्युअल व्यक्ती आहे. दुसऱ्यांच्या टायमाला एवढा रिस्पेक्ट करणारा व्यक्ती आहे, एवढं कोणी नसेल. त्याला तुम्ही कधीही बोलवा, कोणत्याही क्षणी तो लगेच टायमावर येतो. तेच झालं आणि त्याच्यामुळे एवढे लेट झालं. नाही तर आतापर्यंत नाशिक भेटून गेलो असतो. थँक्यू. आता नाशिकची मध्यरात्र बघायला भेटणार आहे. मध्यरात्री काय नाही, 10 वाजता बंद होणार सर्व तिथे. धुळ्याची मध्यरात्र मध्यरात्र. आता रात्रीचे 10:15 वाजून गेलेले आणि आता आम्ही नाशिक मध्ये पोहोचलेलो आहोत. खूप आम्हाला प्रचंड वेळ लागून गेलेला येता, आणि त्याच्यातच मी घरी कोणाला सांगितलं नाही की मी आज येतोय, पण त्याच्यात मम्मीने गेस केलं आहे की तू निघालाय का म्हणे. तिने मला व्हिडिओ कॉल केला, पण मी काय मम्मीचा व्हिडिओ कॉल उचलला नाही. पण मेसेज आला की तू निघालाय का, पण मी परत व्हिडिओ कॉल करून दाखवला की मी आता घरी चाललोय म्हटलं पुण्याला. तर म्हणे ठीक आहे म्हणे. मी आता बोललोय की घरी जाऊन फोन करतो. आता मी डायरेक्ट घरी जाईल. काहीच झालं नाही. 10:45 होऊन गेले मित्रांनो, आणि आता आम्ही डिनर करायला थांबलेलो आहे. आता पिंपळगाव बसनच्या पुढे आलोय जरा. हो, आणि आता तुम्ही बघू शकता बासूजी इथे. कोणतं रेणुका प्युअर व्हेज आम्ही जेवण करणार आहे, कारण कसे आता व्हेजिटेरियन झालो आहे आम्ही ह्या 1-1.5 महिन्यासाठी. आमचे प्रिय मित्र बासूजी, कसं वाटतंय तुमची ट्रिप, कशी होते आतापर्यंत? भारी वाटतंय आम्हाला. मनात खूप सारे प्रश्न यायला लागले. कोणते प्रश्न? सकाळी 6 वाजता झोपून पोहोचणार होतो. ही कश्मकश आपण का केली? मला कंपनी द्यायला, केतनजींना कंपनी देण्यासाठी. पण आम्हाला पण खूप मजा आली. खूप नवीन अनुभव आले. काय अनुभव पहिल्यांदा आले. चालेल. आता आपण डायरेक्ट धुवायला गेल्यावर घरी गेल्यावरच भेटूया. धन्यवाद. फायनली मित्रांनो आम्ही धुळ्याला पोहोचलेलो आहे आणि आता 1:30 वाजून गेलेला आहे रात्रीचा. आणि केतनजी यांनी खूप चांगली ड्रायव्हिंग केली, सेफ आलो आहे आम्ही एकदम, काहीच कुठे काही झालेलं नाही. स्वतः आमचे मित्र बासू इथे लगेजमध्ये बसलेले आहेत. आणि आता तुम्ही जसं की काय बघ
खूप छान प्रवास झाला म्हटलं सोबत बसून मस्त गाणे गाणे लावले त्यांनी. गाणे खूप भारी होते आमचे. असं एक मी प्रोफेशनल DJ बनायच्याकडे वळतोय, त्याच्यामुळे मी आता ते गाणे वाजवतो वगैरे. आणि जसं तुम्ही बघू शकता आपलं गरीब निवास आपलं घर. आता मी साई मोरेला खाली बोलेल आणि आता मी वर जाईल. चलो केतनजी बाय. चलो बाय, हॅपी जर्नी टू यू. बाय बस. इथून तिथपर्यंत. चलो चलो. साहिल मोरे इथे आलेले आपल्याला रिसीव्ह करायला. सरप्राईज असल्यामुळे गेट लावले गेलेले आहे आणि आता आपण वर जाऊ. हॅलो गाईज. हॅलो गाय. आपल्याला बघून माशूताई घाबरल्या. त्यांनी डान्स केला. कसं नमस्कार मित्रांनो. आता मी उठून गेलोय सकाळ सकाळी. जसं की तुम्ही पाहिलं ब्रश वगैरे करून आता मी रेडी झालेलो आहे थोडाफार. आणि आता घरामध्ये पुऱ्या आणि सर्व ज्या भाज्या वगैरे आहेत ते बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. अत्यंत मोठी रक्षाबंधन ही होणार आहे, म्हणजे माझ्या वडिलांच्या आणि काकांच्या पर्स्पेक्टिव्हनी. कारण त्यांच्या चार भगिनी इथे आलेल्या आहेत धुळ्यामध्ये. आणि त्यांच्या 2 आत्या म्हणजे आमच्या आजोबांच्या बहिणी, त्या पण इथे त्यांना येऊन राखी बांधतात. आणि त्यांच्या तुम्ही बघू शकता पुऱ्या वगैरे इथे बनवलं जाते. पुऱ्या, छोले, कॅबेज, याच्यात काय बटाट्याची चटनी, वरण दिखाओ शेफ. वरण, इसमें क्या है? भाजी शेपूची. इसमें शेपू की भाजी है, पोकळ्याची भाजी आहे. आणि याची आणि बासुंदी केली. आणि बासुंदी पण यायला गेलेला आहे डॅडी. असं सर्व नियोजन. आता साई गोयडा कुठे? गोयडे दादा बाहेर गेलेले आणि साई दादा. हॅलो गाईज. सुजामाईंचंही इथे आगमन झालेलं आहे. हाय सुजामाई. सखीरा. एवढ्या रक्षाबंधनमध्ये आमची एकच बहीण ही पण आमच्या वडिलांच्या आणि काकांच्या 4 बहिणी आहेत. तर मग जसं की तुम्ही बघू शकतात फुल हा जागतिक आदिवासी दिवस असल्यामुळे आता इथे रॅली निघालेली आहे. तर आपण ती रॅली बघूया आणि आपल्या कसं दिसतंय काय. हॉस्टेलचे पोरही आपले चालले डॅन्स करायला. सर्व गाईज चालले नाचायला.
मित्रांनो, आपण आता इथे रेडी झालेलो आहेत, जसं की तुम्ही बघू शकतात. आणि साई मोरे रेडी झालेले आहेत आणि आता गोल्डी मोरे खाली गेलेले आहेत. आणि आता आपण असे रेडी झालेलो आहे आणि आता लवकरात लवकर आपण रक्षाबंधन करूया आणि मग एक फोटो सेशनचा कार्यक्रम घेऊन आपण हा रक्षाबंधनचा ब्लॉग इथे मोस्टली संपवू. म्हणजे जर बघू रात्री काय राहिलं नाही ते इथे संपवू. आणि त्याच्यानंतर असे काहीतरी साई मोरे माझा फिट सेट हे असेल.